ग्राउंडवर आहे ग्राउंड. मजा मजा फ्लॅट उठवली. अरे किटमध्ये तो मग पिट आहे. चला रुपेश येतोय संघाचं पहिलं षटक घेऊन. स्ट्राईक वरती आहे इम्रान, नॉन स्ट्राईक वरती इफ्तिखार. गोलंदाज रुपेश. आमचे सहकारी आदरणीय श्री मनोजजी अडाणी सर, क्रिकेट किंग्ज लाईव्हचे भैयू मुजावर, माझे सहकारी सुशीलजी पाटील जगताप, तुम्ही आणि मी, आणि रंगलेला हा क्रिकेटचा खेळ. यशस्वी साठी हा महत्वाचा, तर तेवढंच रूपरेखा क्लिअर करेल वीर भारतची. पहिल्या चेंडूवरती धावायच्या त्या खणखणीत 4. बॅक टू द बॉल, हार्ड हिटिंग. आता कमिटीमध्ये काही बदल होत असताना चांगला चेंडू होता, चांगला कमबॅक. पहिल्या चेंडूला एक चौकार, आता दुसरा चेंडू निर्धाव. उलटा चेंडू होता, त्याचा फायदा काही घेता आला नाही. निर्धाव चेंडूची परत एकदा भर पडते. चांगला चेंडू होता, रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न होता, फलंदाज बीट होतोय, यष्टीरक्षक बीट होतोय. चेंडू जातो सीमा पार 4 धावेसाठी. पंचांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपामध्ये. या 4 धावा येत आहेत. या 4 धावेने संघाची धावसंख्या 8. दोन पावलं स्टेप आउट होऊन पुढे फटका, जोरदार फटका मारायचा प्रयत्न. इम्रान अयशस्वी झालेले. परत एकदा निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातील. चांगला फटका. राहुल चेंडू अडवतोय, निर्धाव चेंडूची भर. त्या दरम्यान पंच अशोक यांचा इशारा, षटक समाप्तीची घोषणा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8. स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येतोय वीर भारत संघाकडनं. समीर स्वतःचं पहिलं, संघाचं दुसरं षटक घेऊन समीर. समोर स्ट्राईकवर आहे तो फलंदाज इफ्तिखार. चांगला फटका होता, एकच धावावरती समाधान मानावं लागेल इफ्तिखार यांना. एका धावेने संघाची धावसंख्या 9. रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न, रिव्हर्स फटका मारायचा होता इम्रान यांना. अयशस्वी प्रयत्न. आता मात्र वाईट दिलेला, एक अतिरिक्त धाव वाढते, एक चेंडू वाढतोय. एका धावेने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावा झाल्या त्या 10.
यावेळी म्हटलं बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला चेंडू डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून चेंडू जातोय. अशोक यांचे हात दोन्ही आकाशाकडे होत आहेत, म्हणजे याचा अर्थ असा झाला की 6 धावा. आणि हा षटकार खणखणीत प्रेक्षणीय षटकार, पहिल्या षटकाराची नोंद या विनिंग मध्ये, या मॅच मध्ये. इम्रान 16 धावसंख्या संघाची, त्याच्यातून 10 धावसंख्येवरती खेळतोय तो इम्रान. फुलटॉस होता चेंडू, शरीरावरती आदळला. फुलटॉसचा फायदा घेता नाही आला. निर्धाव चेंडू. डॉट. निर्धाव चेंडू. ऑस्ट्रमच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा वाईट चेंडू. परत एक अतिरिक्त धाव मिळते, परत एक चेंडू वाढतोय. जेवढा चांगला चेंडू तेवढा चांगला फटका, त्याही उत्कृष्ट असा झेल घेतला. कौतुक करावं तेवढं कमी आहे या क्षेत्ररक्षकाचं. चांगला झेल घेतला आणि इम्रानची खेळी संपुष्टात आणली. पहिला गडी बाद 17 धावसंख्येवरती. क्षेत्ररक्षक तो बबलू. आता इम्रानची जागा घेतो तो इरफान. इम्रान इरफान, इरफान इम्रान. पाहू दोघेही आक्रमक फलंदाज. दरम्यान षटकाची समाप्ती. एक चांगला गोलंदाज टाकलाय. स्लोअर स्वरूपाचा कटर चेंडू सातत्यानं टाकत असताना पप्पू खाडव आणि हा समीर तांबोळी. 2 षटकानंतर धावा झाल्यात त्या 17. 1 गड्याच्या मोबदल्यात. हा. त्यात सोडला पार्टी. सनी. पहिला चेंडू चांगला निर्धाव चेंडू. यावेळी झेल बाद, चांगला झेल घेतला. दुसरा गडी बाद एस एस संघाचा. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी वीर भारत संघात कडनं आपल्याला पाहायला मिळते.
इफ्तिखार झेल वाजून पॅव्हलियनकडे परततोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. सय्यद विकी रणदिवे अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळवलं. 17 धावसंख्येवरती दुसरा गडी बाद करला झाला. षटक चालू आहे ते तिसरं. परत एकदा चांगला चेंडू, परत एक निर्धाव चेंडूची भर पडते. अतिशय सुरेख गोलंदाजी सनीद्वारा. परत एकदा चांगला चेंडू होता. लॉंगऑफच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली. बऱ्याच वेळानंतर धाव फलक हलताना दिसतोय. धावसंख्या झाली 18. चांगला चेंडू, परत एकदा निर्धाव. यावेळेस फलंदाज होता तो इरफान. पाच चेंडू मध्ये अवघी एक धाव देऊन एक गडी बाद केलाय तो सनीने. शेवटचा चेंडू या षटकातील. त्याच पद्धतीनं तसाच टाकलेला चेंडू, त्याच दिशेनं निर्धाव चेंडूची भर पडते. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. अतिशय संत आणि शांत पद्धतीने चालू असलेला हा खेळ, हा सामना. पण शेवटच्या चेंडूपर्यंत काही सांगता येत नाही. आपण मागच्या सामन्यात सुद्धा बघितलं, गुरु स्पोर्ट्सवेअर संघाने अचानक उसळी घेतली आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नेला. समीर चांगला चेंडू, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. एक धावेसाठी, एक धावेने संघाची धावसंख्या झाली 19. आता समीर पुढचा चेंडू. या दरम्यान ओव्हरपिच चेंडू होता, उचलून मारलेला फटका आहे आणि चेंडू जातोय सीमापार. 6 धावेसाठी पंच अशोक यांचा इशारा. 6 धावेचा इरफानच्या बॅटमधून निघालेला हा उत्तुंग असा प्रेक्षणीय षटकार. धावसंख्या झाली होती 25. या दरम्यान चांगलं कमबॅक, निर्धाव चेंडू. चांगला चेंडू होता, सन्मानजनक. तिथंच तटून एक धाव पूर्ण करतोय तो इरफान. इरफान पटेल. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली ती 26 धावा. फुलटॉस करून मारलेला चेंडू आहे. सय्यदच्या बॅटमधून निघालेला हा फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे वाढते. धावसंख्या झाली 27. चांगला चेंडू होता, तेवढा चांगला फटका. कुठल्याही क्षेत्ररक्षकाला कुठलाही मौका नाही. पंचांचा इशारा येतो 4 धावेचा आणि षटकाची समाप्ती. अतिशय सुरेख असा फटका. इरफानच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत असा चौकार.
नवीन गोलंदाज येतोय. बॉलरचं नाव सांग. 31 बबलू स्वतःच पहिलं आणि संघाचं 5वं षटक घेऊन येतो. 31 धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेले ते एस एस संघाचे. फुलटॉस चेंडू होता. एक धाव. एका धावेने धावसंख्या झाली ती 32. पुढचा चेंडू बबलूचा. आता स्ट्राईकवर आहे तो एक धडाकेबाज फलंदाज इरफान. वाईट चेंडू लेगस्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. अतिशय चाणाक्ष पंच अशोक मोरे. स्क्वेअर लेग पंच अनिकेत गायकवाड. चांगला कमबॅक, चांगला चेंडू, थोडासा उचळी घेतला होता. फाईन लेग त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता इरफानचा. यशस्वी प्रयत्न. परत एक निर्धाव चेंडू. मागच्या चेंडूला सुद्धा असाच फटका मारायचा प्रयत्न होता. यावेळी यशस्वी झाला तो इरफान आणि पंचांचा इशारा येतो 4 धावेचा. 4 धावेने संघाची धावसंख्या झाली 37. 2 गड्याच्या मोबदल्यात षटक चालू होते 5वं. पुढचा चेंडू बबलूचा इप्यासाठी म्हणजेच इरफान. परत एकदा त्या दिशेने टोलवलेला. यावेळी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय. पाहुयात पंचाचा निर्णय काय येतोय. 6 धावेचा निर्णय येतोय. अतिशय सुरेख अशी फटकेबाजी इरफान पटेल द्वारा. या 6 धावेने संघाची धावसंख्या झाली 43. 10 चेंडू मध्ये 21 धावसंख्येवरती खेळतो तो इरफान. अतिशय सुरेख आणि आक्रमक फलंदाजी करतो इप्पू. शेवटचा चेंडू या षटकातील होतो का? 5वा चेंडू आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणखीन या षटकातील. टोटल 5 चेंडू झालेले. ती एक अवांतर होती वाईड, त्याच्यामुळे 4 झाले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगला चेंडू, ब्लॉक होल टाकलेला. अतिशय चाणाक्ष गोलंदाजी सुद्धा म्हणावं लागेल. थोडीशी मिसफील्ड झाली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता इरफानचा. सय्यदनी नकार दिला आणि चांगला निर्णय सय्यदचा. अन्यथा धावबाद होण्याची शक्यता होती. टॉस करून मारायचा लोअर. या दरम्यान षटकाची समाप्ती होते. पाहुयात या दरम्यान थोडीशी हडबड झाली म्हणावं लागेल. चला गडी बाद होतोय सय्यद. चला सय्यद, चला पंचाचा इशारा आहे, पंचाचं डिसिजन आहे. फलंदाज मध्ये थांबायचं नाहीये. चला गडी बाद होतोय. चला लवकर चालायचंय, फास्ट चला. सय्यदची जागा घेतो नवीन फलंदाज. इम्रान भाई, फलंदाजाचं नाव सांगा.
अब्रार घ्या की किरण दिवे स्वतःचं दुसरं आणि संघाचं 6वं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येतोय. यशस संघाची धावसंख्या झाली 44 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. पाहुयात 18 चेंडूमध्ये किती धावा स्कोर बोर्डवर लावतात. त्याचा प्रोजेक्ट स्कोर आहे 70 धावा. इरफान पटेल जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत काही सांगता येत नाही. 80 ते 90 धावेचं उद्दिष्ट ठेवावं लागेल वीर भारत संघासमोर. हा सामना जिंकण्यासाठी यशस संघाला. सनी टू इरफान. चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडू. षटकाची सुरुवात. परत एकदा चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी सनीद्वारा. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन लेग स्टंपच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता पटेलचा. यशस्वी प्रयत्न. निर्धाव चेंडू. परत त्या दिशेने टाकलेला चेंडू. तीच गती तीच निर्णय. निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी. या दरम्यान चांगला चेंडू होता तेवढा चांगला फटका. क्षेत्ररक्षक मात्र जागेवर नव्हता. त्याच्यामुळे ह्या 4 धावा मिळत आहेत. फाईन लेगच्या स्वरूपात दिशेने गेलेला चेंडू. या 4 धावेनं संघाची धावसंख्या एकदम पुढे वाढते. धावसंख्या झाली 48. परत एकदा अक्कल हुशारीनं टाकलेला चेंडू म्हणावा लागेल. इरफानला काही चेंडू समजत नाहीये. चेंडू त्याच दिशेने टाकतोय तो सनी. आणि हवाई फायर होती ती इरफान पटेलकडनं. परत एकदा निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक सनीद्वारा. यावेळी चांगला फटका होता. पाहूयात. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होते. 2 षटकामध्ये अवघ्या 5 धावा देऊन 1 गडी बाद करण्यात यश मिळवले ते सनीने. अतिशय सुरेख आणि सुंदर गोलंदाजी. अवघ्या 5 धावा ते पण 8 ओव्हरच्या या फॉर्मॅटमध्ये. अतिशय अतिशय सुरेख गोलंदाजी. अमन. नवीन गोलंदाज येतोय तो अमन. स्वतःचं पहिलं आणि संघाचं 7वं षटक घेऊन गोलंदाजीचा भार सांभाळतोय. धावसंख्या झाली 48. अवघ्या 8च्या सरासरीनं हा चाललेला संघ. यशस 6 षटकामध्ये 48 धावा. त्याच्यामध्ये सनीचा खूप मोठा वाटा आहे. अवघ्या 5 धावा देऊन 1 गडी बाद करण्यात यश मिळवलं सनीने. ऑस्ट्रमच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू अमनने. वाईट चेंडू. अवांतर धाव मिळते. एकोण 50 धावा.
चांगला कमबॅक, चांगला चेंडू. फलंदाजाला चेंडू समजला नाही, निर्धाव चेंडूची भर पडते. एक बाजूनं मात्र इरफान पटेल अतिशय आक्रमक फलंदाजी करतोय. 26 धावेवरती नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो इरफान पटेल. परत एकदा लेग स्टंपच्या बाहेर टाकले चेंडू. पंचांचा इशारा वाईड येतोय. दिशाहीन चेंडू. या एका धावेनं संघाची धावसंख्या झाली ती 50 धावा पूर्ण. अर्धशतक फलकावरती लागतं एस एस संघाचं. षटक चालू आहे ते 7वं. चांगला चेंडू होता. बॅटची कड घेऊन जातोय का पाहूया. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय आणि पंच अशोक यांचा इशारा 4 धावेचा. एक बॅटची कड घेऊन थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेला आणि 4 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 54. अब्रार च्या बॅटमधून निघालेला हा चौकार. अमन पुढचा चेंडू. उंच उडालेला झेल आहे पाहूयात. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण केली या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या झाली 55. अवघे 3 चेंडू झालेले या षटकातील. आणखी 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तुमच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. बबलूच्या डोक्यावरून चेंडू जातोय. झेल होऊ शकला असता. बबलूला झेल झाला असता. झेलही सोडला आणि 4 धावाही दिल्या. 4 धावेने संघाची धावसंख्या एकदम पुढे वाढते ती 59. बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला चेंडू आहे. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार 6 धावेसाठी. मी आधीच सांगितलं होतं इरफान अतिशय आक्रमक अशी फलंदाजी करतोय. चौकार आणि षटकार अशा धावेने संघाची धावसंख्या झाली 65. पाच चेंडू मध्ये अमन यांनी धावा दिल्या त्या 17. शेवटचा चेंडू आहे त्यांचा या षटकातील. थोडस महागडं षटक ठरलेलं आहे आतापर्यंत. अमन पॉइंट आणि गलीच्या दिशेने टोलवलेला चेंडू सीमा पार जातो 4 धावेसाठी आणि षटकाची समाप्ती. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 69. पाहूया शेवटचं षटक कोण घेऊन येते गोलंदाजीसाठी. वीर भारत संघाकडनं रुपेश. स्वतःच दुसरं आणि संघाचा 8वं षटक घेऊन येतो तो रुपेश. पहिलं षटक अतिशय कंजूस गोलंदाजी केली होती. अवघ्या 4 धावा दिल्या होत्या रुपेशने. दरम्यान पहिला चेंडूवरती आब्रारने उचलून मारलेला फटका आहे तो 6 धावेसाठी. दोन्ही हात आकाशाकड झालेले आहेत पंचांचे आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या 75. आब्रार खेळतोय 11 धावसंख्येवरती. इरफान पटेल खेळतोय 40 धावसंख्येवरती. परत एकदा बबलूच्या हाताला चेंडू लागून जातोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. इरफानने नकार दिला आणि चांगला निर्णय म्हणावा लागेल.
अन्यथा धावबाद होण्याची संधी होती. या एका धावेने संघाची धावसंख्या 76. इरफान पटेलला मात्र आपला अर्धशतक फलकावरती लावण्याची संधी आहे. यावेळी उचलून मारलेला फटका चेंडू येतोय सरळ पॅव्हलियनच्या दिशेने 4 धावेसाठी स्ट्रेट ड्राईव्ह. अतिशय सुरेख अशी फलंदाजी इरफान दौरा. खाडगावचं वादळ आज या गुरु प्रीमियर लीग मध्ये इथं वादळ उठताना दिसतंय खाडगावचं. धावसंख्या झाली 80. 44 धावसंख्येवरती खेळतो वैयक्तिक. चांगला चांगला चेंडू होता. चांगलं कमबॅक रुपेशचं शरीरावरती आदळतो चेंडू. निर्धाव चेंडूची भर. या इनिंगच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या झाली 80. पटेलला पाहिजे ते अवघ्या 6 धावा आपलं आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नोंदवण्याची सुवर्ण संधी इरफान पटेलला. त्याची कड घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेनं. सरळ सीमा पार 4 धावेसाठी. 48 धावसंख्या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत होते इरफान पटेल. संघाची धावसंख्या झाली 84. वैयक्तिक 50 धावा जर पूर्ण केल्या तर गुरु प्रीमियर लीगची कॅप मात्र आपल्याला मिळेल. इरफान पटेल पहिल्या कॅपचा मानकरी होतोय तो इरफान पटेल आणि या 6 धावेने आपलं वैयक्तिक अर्धशतक फलकावरती लावलंय आणि संघाची धावसंख्या पोहोचवली ती 90 धावसंख्येवरती. खूप खूप अभिनंदन इरफान पटेल. अतिशय सुरेख फलंदाजी. संघ अडचणीत असताना द्या की इरफान पटेल यांना या अर्धशतकासाठी 100 रुपये म्हणजे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आपण इथे युट्यूबच्या समोर घ्यायचंय. या समोर या पॅव्हलियनच्या दिशेने या. माजिद शेख यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि गुरु प्रीमियर लीगची कॅप मात्र आपल्याला मिळेल. चला इम्रान कडनं 100 आणि माजिद कडनं 100 असे 200 रुपयाचं पारितोषिक. खूप खूप अभिनंदन इरफान. तिथंच थांबा. लागलीच कॅप सुद्धा घ्यायचंय इरफान. पहिला या स्पर्धेतील पहिला अर्धशतकाचा मानकरी. खूप खूप अभिनंदन. चला बक्षिसाची खैरात होते समजा. जगतापकडनं सुशील जगताप म्हणजे पाटीलकडनं एक गॉगल सुद्धा भेट मिळतो इरफानला. फोटो काढल्यानंतर वापस देता गॉगल इरफान. कॅप सुद्धा ओंकार स्वामीच्या हस्ते कॅप सुद्धा देण्यात येत आहे. सरळ सरळ घाला ओंकार. टोपी सरळ घाला. चालेल हरकत नाही.
डीप पॉइंटच्या दिशेने जातोय 2 धावा फक्त. धावेने संघाची धावसंख्या होते 7 धावा. चला लवकर लवकर खेळायचे. थंड हवेची सुरू केले म्हणजे पावसाचं वातावरण आहे. चेंडू जातोय. एकदम smart जरा. धावा. फलंदाजी 6 धाव्यावरती खेळतोय. त्याने 5 धाव संख्येवरती. पहिल्या षटकाची समाप्ती. दुसऱ्या षटक एवढा कुठं पाऊस येणार आहे पाणी खाली येण्यासारखं. त्याच्या खाली आलं तर पुन्हा उचलता येईल ना. अबुजर पुढचा चेंडू. चांगला चेंडू होता. तेवढा चांगला फटका पाहायला मिळतोय. राहुल फेरेच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत असा चौकार. 4 धावा. त्यांना माहितीये 91 धावेचं उद्दिष्ट आहे 8 षटकामध्ये. मारामारी तर या दरम्यान परत एकदा बसून मारलेला फटका आहे. यावेळी चेंडू हातामध्ये विसावतोय. पहिला गडी बाद राहुल फेरेच्या स्वरूपात. अगोदर सुरेख गोलंदाजी आणि तेवढा सुरेख झेल घेतला. अधिक पटाण्याने आणि गडी बाद झाला तो राहुल फेरे. राहुलची जागा घेतोय नवीन फलंदाज. पाहूयात कोण येतोय फलंदाजीसाठी. त्याला फलंदाज लवकर लवकर मैदानामध्ये यायचंय. कोणतं फलंदाजाचं नाव सांगायला लाव. प्रसाद. टोंगाचा फटका मारलेला आहे. पाव्यात पंचांचा इशारा काय तो 4 धावेसाठी स्वतःच या चौकारानं खातं उघडलं प्रसादने. चौकाराने स्वागत केले ते अबुदरचं. 4 धावेने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 19. मैदानात सुद्धा वादळ शिरलेले. या दरम्यान 4 धावेचा इशारा लेग बाईच्या स्वरूपामध्ये. अतिशय चाणाक्ष असे पंच. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा. 4 धावेने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली 23. षटक चालू आहे ते दुसरं. अबुदर आज दिवसभरात आपल्याला या दरम्यान परत एकदा उचलून मारलेला फटका. चेंडू येतो सीमारेषेच्या पायात 4 धावेसाठी. अतिशय आक्रमक
शैली आहे, धारण करतो तो प्रसाद. संघाच्या धावसंख्येमध्ये एकदम भर पडते. धाव 27 षटक चालू फटका चेंडू या षटकातील एक धाव देखील पाहूयात. धाव घेण्याचा प्रयत्न आहे थोडीशी मिस अंडरस्टँडिंग आणि धाव बाद होण्याची स्थिती होती. दरम्यान कोणत्या पिकाचा इशारा येतोय समाप्तीची गोष्ट दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली एक गड्याच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी धावा करायच्या ते एक दोन षटकाच्या समाप्तीनंतर झाल्याच्या आठ आणखीन 36 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 63 धावेचं उद्दिष्ट आणखीन शिल्लक आहे. आव्हान विरोधात पूर्ण हवेत आहे चेंडू उचलून मारलेला फटका आहे. हव्या चेंडू आणि गडी बाद चांगला झेल पकडला. सुरेखाचा झेल घेतला. दुसरा गडी बाद प्रसादच्या स्वरूपामध्ये आणि भारत त्याला हा दुसरा धक्का 34 धाव संख्येवरती दुसरा गडी बाद चालू ते तिसरं शेवटचा चेंडू या षटकातील आजमध्ये तू गोष्ट सांगायचं नाही. आता मानानं सांगू ना आता खोटं सांगेल.
चला नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे. चांगला चेंडू होता तेवढा चांगला फटका पाहायला मिळतोय. डिस्क दिशेने चेंडू जातोय.
आणि अतिशय जबरदस्त फलंदाजी प्रवीण दुधवाते द्वारा संघाची धावसंख्या झाली ती 52. या शेतकऱ्याने तरी 22 वाईट चेंडू आवांतर धाव मिळते. एक धाव वाढते, एक चेंडू वाढतो, धाव सोबत 2 करायच्या पद्धत दोन पाव लॉंगऑफच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केले पाव्या. दुसरी धाव घेतात का? दुसरी धाव पूर्ण आणि 2 धावेने संघाची धावसंख्या झाली 56. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 5-56 18 प्रेक्षणीय षटकार खेचून आणि या 6 धावेला संघाची धावसंख्या एकदम वाढली 62 धावा. तिथे आक्रमक आणि पुढे फलंदाजी करतो. चांगला चेंडू या दरम्यान पंतांचा इशारा येतो 4 धावेसाठी. अतिशय आक्रमक आणि अतिशय महागडा असं षटक ठरतं. निर्णायक षटक असल्यासारखं. सर्व्हरचं पहिल्या चेंडूला षटकार, दुसऱ्या चेंडूला 1-2 धावा आणि आता तिसऱ्या चेंडूला 1 चौकार. म्हणजे 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा वसूल केल्या. सर्व्हर आणि 35 वैयक्तिक धावसंख्येवर पोहोचले ते प्रवीण दुधवाते.
आता 15 चेंडूमध्ये 23 धावेची आवश्यकता आहे. 15 चेंडू 23 धावा. या स्पर्धेतील पहिल्या अर्धशतकाची नोंद झाली ती इरफान पटेलच्या स्वरूपामध्ये. पाहुयात प्रवीण दुधभाते हे दुसरे फलंदाज ठरतात का? निर्धाव चेंडू, चांगलं कमबॅक सर्व्हर द्वारा. चौदा चेंडू 23 धावा. चांगला चेंडू होता, शरीरावरती आदळला. चेंडूला काही स्टंप पर्यंत जाऊ दिलं नाही प्रवीण याने. आणि एक धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 69. पुढचा चेंडू सर्व्हरचा, शेवटचा चेंडू या षटकातील. या दरम्यान उचलून मारलेला फटका, समीरच्या बॅट मधून निघालेला हा उत्तुंगाचा षटकार. आणि षटकाराने या षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या झाली ती 75. अतिशय महागडे गोलंदाज ठरलेत ते सर्व्हर. तब्बल 29 धावा मोजलेले आहेत आपल्या 2 षटकाच्या स्पेलमध्ये. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये 16 धावेची आवश्यकता आहे. चला पंच, थोडं लवकर खेळवा. पाऊस येण्याची शक्यता आहे. थोडस थेंब आल्यासारखं वाटतंय. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. माझे शेख स्वतःच दुसरं आणि संघाचं 7वं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आलाय तो. माझी पहिलं षटक अतिशय चांगलं टाकलं होतं. अवघ्या 4 धावा दिल्या होत्या माझी त्याने. आता समोर स्ट्राईकवर फलंदाज आहे तो प्रवीण. 11 चेंडूचा सामना करावा लागेल. 16 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. वीर भारत संघाला फुलटॉस घेऊन मारलेला फटका आहे. यावेळी सुद्धा एकही धाव नाहीये. अतिशय सुरेख गोलंदाजी, समजदारीने टाकलेली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं कमी आहे माझीच. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतोय माझी. वाटते 81.
मध्ये 10 धावेची आवश्यकता आहे. अतिशय सुरेख फलंदाजी करतो तो. विन तिथे एक धावेची फलंदाजी. एकदम पहिले देखील चेंडू जातोय पाव्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता. दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत आणि या दरम्यान 4 धावा पंचांचा इशारा अशोक यांचा इशारा 4 धावेनं संघाची धावसंख्या एकदम पुढे वाढते. धावसंख्या झाली 85. 6 धावेची आवश्यकता आहे. संघाला एक संघ 5 धावेची आवश्यकता आहे. आता जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता आहे. किंवा जेल घेतला रवीची सुंदर खेळी 45 एक शिल्लक आहे 6 धावेची आवश्यकता आहे. नाही काही करता येत नाही.
गोलंदाजी तुझा कर्णधार इथला अतिशय सुरेख गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये पाव्यात खेळ होऊ शकतो का चेंडू जातोय 3 धाव्यासाठी आणि हा सामना जिंकला तो 30 अतिशय सुरेख सामना पाहायला मिळाला. धन्यवाद. खूप अभिनंदन चुकाचं आणि कौतुक करा यांच्या संघाचं शेवटच्या चेंडूपर्यंत या सामन्यात